हरूनही जिंकलेला नेता आनंददादा चंदनशिवे. घरकुलचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, लाईटीची समस्या असो, तुम्हाला कोणाच्या दारात जायची गरज नाही. मी इथे आपल्या ऑफिसमध्ये बसून तुमचे प्रश्न सोडवेल. हे शब्द आजही प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मधील जनतेच्या कानात घुमत आहेत. कारण हे शब्द बोलणारा नेता आज निवडणुकीत जरी हरला असला तरी लोकांच्या मनातून कधीच हरलेला नाही. आनंददादा चंदनशिवे यांनी आज एक वाक्य सांगितलं आणि संपूर्ण सोलापूरसह महाराष्ट्रावर चर्चा रंगली. मी निवडणुकीत पडलो नाही, मी जिंकलो आहे. माझा पराभव बाहेरच्या लोकांनी केला नाही, माझ्याच माणसांनी केला आहे. हे बोलताना दादांच्या डोळ्यात अश्रू होते आणि समोर उभ्या असलेल्या जनतेच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते. काही महिला पदराने डोळे पुसत होत्या, काही वृद्ध माता ढसाढसा रडत होत्या, तर काही लहान मुलेंसुद्धा दादांना बिलगून रडताना दिसत होत्या. दादा, आमचं मतदान कुठे गेलं? दादा, आम्ही कोणाकडे जायचं? दादा, तुम्ही पडणं शक्यच नाही. हे प्रश्न आज दादांच्या ऑफिसमध्ये वारंवार ऐकायला मिळत होत्या. प्रभाग क्रमांक 5चा हा नेता एक दलित चेहरा, ज्यांनी हजारो कोटीची निधी दलित वस्तीमध्ये आणला, रस्ते केले, गटारी केल्या, लाईटी दिली आणि पाणी दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना माणूस म्हणून जगण्याचा आधार दिला. एक नागरिक भाऊक होत म्हणाला, दादा आमच्यासाठी देवासारखे आहेत. आज देवही हरला असं वाटतंय. तर एक वृद्ध महिला म्हणाली, माझ्या घरात आज चूल पेटली नाही कारण आमचा दादा हरला. यंदाच्या निवडणुकीत सर्वांनाच खात्री होती आमचा दादा चंदनशिवे कधीच पराभूत होऊ शकत नाही. मात्र भाजपाने गमिनी कावा खेळत नियोजनबद्ध कट रचत दादांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. असा आरोप आता उघडपणे जनतेतून होत आहे. काही नागरिकांचं थेट आरोपही आहे की ईव्हीएम मशीन विश्वासार्ह राहिली नाही. आम्ही राष्ट्रवादीला मत दिलं पण मत कुणाला गेली हे कळलंच नाही. प्रभाग क्रमांक 4 मधून दादांच्या पत्नी सो कविता आनंद चंदनशिवे यांचाही पराभव झाला आणि त्यामुळे जनतेचा रोष आणखीन वाढला. हा निकाल आधीच ठरवला होता असं आज अनेक नागरिक छातीत ठोकपणे सांगत आहेत. दादांनी आज जनतेला एक आव्हान केलं, आज तुमच्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते सांडू नका. हेच अश्रू पुढच्या वेळी आनंदाचे अश्रू बनू. हे बोलत असताना दादा स्वतःला सावरत होते पण त्यांच्या डोळ्यातील पाणी लपवता येत नव्हतं. आज एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, आनंददादा चंदनशिवे निवडणूक हरले असतील पण जनतेचं मन मात्र त्यांनी जिंकून घेतलं आहे. आणि म्हणूनच लोक आज एकच म्हणत आहेत, दादा हरले नाही, दादा आमच्या काळजात जिंकले आहेत.